शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज 1 जुलै 2025 आपण कृषी दिनाच्या निमित्ताने आपण इथं पंचायत समितीला कार्यक्रमाला आलेलो आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या अनेक योजना आपल्या सेवेसाठी उपस्थित आहेत आणि आपल्या पंचायत समितीच्या पण योजना आहेत. मित्रांनो, मी रेशीम शेती लागवड केली तेव्हा मी आपला रेशीम शेती नाशिक ऑफिसला मी हे करणार होतो, पण आपले साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे योजना चालू झाल्यात पंचायत समितीला. तर मी ते इकडं पंचायत समितीकडे ते रेकॉर्ड केलं होते का इकडचं स्टॉप करून इकडनं म्हटलं कधी पण आणलं पण सुरुवात करायला पाहिजे नाही का. तर अशा अनेक योजना आहेत आणि कृषी विभागाच्या आता सध्या मित्रांनो आपण काही भाताच्या व्हरायटी आहेत ज्या आपल्या संशोधन केंद्राकडनं जे 2 प्रकारचे भात दिलेले आहेत त्याचं संशोधन शेतकऱ्याच्या बांधावरती व्हावं असं कृषी विभागाची अपेक्षा आहे आणि ते आपण स्वीकारले. परत वडगाव मावळचे 2 व्हरायटी आलेले आहेत, मीडियम 2018 अशा 2 व्हरायटी आहेत. त्या आपल्याला वावरामध्ये लावून त्याची चौकशी करायची का 100 ते 150 दिवसाच्या आत तो किती दिवसात येतो. तर असं तर मी कालच ते रोप टाकून आलो आणि एक आपला चॅनल पण मी खोललेले आता 4 वर्ष झालं, देवराम गावडे शेती टेक्निक यूट्यूब चॅनल. त्याच्यावरती आपल्या अशा ज्या ॲक्टिव्हिटीज असतात ते मी आपल्या शेतकऱ्यांपर्यंत एक प्रसार माध्यम म्हणून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. काही कृषी विभागाच्या काही ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यात आपण सहभागी व्हायला पाहिजे. शेतीशाळा वगैरे आता मागच आम्ही एक शेतीशाळा राबवली, भुईमुग तंत्रज्ञान शेतीशाळा. तर ऋषिकेश मानकर सर जे एकात्मिक व्यवस्थापन नाशिकचे त्यांच्या अंतर्गत इकडून आम्हाला सूचना आली कृषी विभागाकडनं की आपले मडके साहेबांनी सांगितलं, मॅडमने आमच्यापर्यंत ती सूचना पोच केली आणि त्या सरांचा संपर्क साधून आम्ही तो 6 महिन्याचा जो काही कार्यशाळा होती ती आम्ही पूर्ण करून आज आम्ही भुईमुग क्षेत्रामध्ये असं म्हणा का पारंगत असं प्रशिक्षण आम्हाला कृषी विद्यापीठाने कृषी विभागाने आम्हाला मिळवून दिलं. आणि चालू वर्षी जरी आम्ही त्याच्यात जरी फेल झालो असेल पण पुढच्या भविष्याच्या जे काही पिकं निघतील त्याच्यात आम्ही खरंच यशस्वी ठरू. अनेक योजना ती सांगायसारख्या. तर काही आमचे शेतकरी आहेत त्यांना पण बोलण्याचा संधी मिळावा म्हणून आज 1 जुलै 2025 कृषी दिनाच्या निमित्ताने मला जी बोलण्याची संधी दिली असे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, कृषी विभागाचे रेशीमचे गांगोडे साहेब, कृषी विभाग अधिकारी मडके साहेब, आठवडे साहेब, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे कोकाटे साहेब, बिडवे मॅडम, कृषी दिनास उपस्थित माझे शेतकरी मित्र व आम्हाला सपोर्ट करणारे आमच्या यूट्यूब चॅनलचे सर्व सबस्क्रायबर, तुम्हा सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बाबतीत सांगितलं तर ते कृषी विभागाशी काय संपर्कात असतात, दोन्ही कृषी विभागाशी तसे पंचायत समितीशी नवनवीन तंत्रज्ञानाने शेती करण्याकडे त्यांचा कल आहे आणि चांगलं काम शेती क्षेत्रात ते करत असतात. त्यानंतर मी सरांना विनंती करतो की त्यांनी कैलास वर्षीपासून घडले त्यांची जयंती ते खरे शेती पुत्र शेतकरी त्यांनी शेतकऱ्यासाठी खूप आज विद्यापीठ चालू केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे विरोध अधिकारी आणि त्यांनी खूप प्रयत्न केले आणि आज त्याच्यावर आपलं कृषी विभाग बरेचसे काम करते.